नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्र, एमपीएससी कडून 2 जाहिराती काढण्यात आलेल्या. एक आहे प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक गव्हर्नमेंट आयटीआय साठीचे आणि दुसरी आहे डेप्युटी डायरेक्टर डीबीईटी साठीची. तर या जाहिरातीबद्दलचा आज आपण या व्हिडिओद्वारे डिस्कशन करणार आहोत. सिलेबस वगैरे काय कसा असू शकतो, पेपर एकच असणार आहे का, ते सर्व. पुढे जाण्याच्या अगोदर आपली एक बॅच लॉन्च झालेली आहे. ती बॅच प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर या चारही पदासाठीची आहे. या बॅच मध्ये एक्सपर्ट फॅकल्टी लोक शिकवणार आहेत. त्याच सोबत तुम्हाला लेक्चरच्या पीडीएफ नोट्स अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. लाईव्ह सेशन झाल्यानंतर सर्व सेशन लाईव्ह होणार आहेत. लाईव्ह सेशन झाल्यानंतर त्यांच्या रेकॉर्डिंग अनलिमिटेड व्ह्यूज साठी असणार आहेत. त्याचसोबत आपण टेस्ट सिरीज, एमसीक्यू सेशन भरपूर म्हणजे पूर्ण पॅकेजच असणार आहे. तुम्हाला बाहेर कुठेही काहीही बघायची गरज पडणार नाही. अशा प्रकारचं ते सर्व काही डिझाईन करण्यात आलेलं आहे आणि त्या बॅचची एनरोलमेंट चालू झालेली आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी आपण 5,999 फीस ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही एनरोलमेंट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि आपल्या ऍपची लिंक देण्यात आलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करून घ्या. पुढच्या गोष्टी तुम्हाला तिथं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कळवण्यात येतील. तर मित्र बघा, आता ह्या ज्या 2 जाहिराती आल्या, वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या. एक 396 नंबरची जी जाहिरात आहे ती आहे प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजच्या, ज्याच्या 123 वॅकन्सीज आहे. आणि दुसरी जी जाहिरात आहे ती आहे 397 नंबरची, ती आहे डेप्युटी डायरेक्टर डीबीईटी पदासाठी. तर एमपीएससीने काढताना 2 सेपरेट जाहिराती काढल्या. डेप्युटी डायरेक्टर पद वेगळं, निरीक्षक त्यानंतर प्राचार्य, उपप्राचार्य वेगळं. तर याचा अर्थ सरळ सिंपल आहे की या 2 जाहिरातीसाठी 2 वेगवेगळ्या एक्झाम होणार आहे. त्यामुळे एक्झाम सेम असण्याचा कमीत कमी चान्स म्हणजे निग्लिजिबलच आहे. वेगळ्या जाहिराती असल्यामुळे वेगळ्या एक्झाम घ्याव्या लागतील. क्लिअर. आणि त्याचसोबत त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा वेगळा देण्यात आलेला आहे. डेप्युटी डायरेक्टरसाठी तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि तुमच्या प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. क्लिअर. तर वेगवेगळे जाहिराती असल्यामुळे वेगवेगळे एक्झाम्स असणार. तर मग आता सिलेबसचं काय? दोन्हीसाठी सिलेबस सेम असणार का? आपण तर बॅच एकच टाकलेली आहे, तर मग वेगळा सिलेबस असू शकतो का? तर मित्रो बघा, डेप्युटी डायरेक्टर आणि प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक या दोन्ही पदाचे ऑलरेडी माझ्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. या दोन्ही क्वेश्चन पेपरला मी कंपेअर केलं, कशा टाईपचे क्वेश्चन्स आलेत, कुठल्या कंटेंटवर क्वेश्चन्स आले. नंतर एमपीएससीच्या वेबसाईटवर मला एक सिलेबस मिळालेला होता. डेप्युटी डायरेक्टर वगैरे, डायरेक्टर या पदासाठी, निरीक्षक, प्राचार्य या सर्व पदांसाठी वर लिहिलेलं होतं. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ सिलेबस डिकोडिंगचा घेऊन आलो, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. बघायलाच हवा माझ्या मते. का? कारण त्याशिवाय अंदाजच येणार नाही काय टाईपचा सिलेबस आहे आणि कशी तयारी केली गेलेली पाहिजे ते. मित्रो, त्यासाठी आहे ना, या दोन्ही पेपर कंपेअर केल्यानंतर, सिलेबस कंपेअर केल्यानंतर मी एका कन्क्लुजनवर आलो की तुमचा सिलेबस सेम आहे. क्लिअर. आणि ज्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, जी क्वेश्चनची लेवल आहे ती सुद्धा बिलकुल सिमिलर आहे. दोन्हीमध्ये मला काहीही डिफरन्स जाणवणार नाही. क्लिअर. एक वेळेस 100 क्वेश्चन्स होते, राईट. डेप्युटी डायरेक्टर साठीचे, प्राचार्य पदासाठीचे 60 क्वेश्चन्स होते. त्या दोन्हीचीही आहेत माझ्याकडे, सर्व काही अवेलेबल आहे. जसजशी आपली बॅच पुढे जात जाईल मी त्या प्रत्येक गोष्टीवर तुमच्याशी डिस्कस करत जाईल. मी स्वतःही त्या बॅच मध्ये शिकवणार आहे. त्यानंतर आपले बापू सर असतील ते कॉन्टॅक्ट मध्ये राहणार, के सागर सर, धनंजय सर, राईट, मंगेश कुलकर्णी सर, सर्वजण कॉन्टॅक्ट मध्ये तुमच्या असणार आहेतच. तुम्ही येणारा प्रत्येक डाऊट आम्हा सर्वांना विचारू शकता. ओके. व्यवस्थितपणे तुम्हाला कंटेंट आपण ते देणारच आहोत, त्याबद्दल काही डाऊट नाही. आणि हे पण लक्षात डोक्यात ठेवूनच चालायचं की बाबा लेवल क्वेश्चनची एकच असणार आहे, सिलेबस एकच असणार आहे, स्ट्रॅटेजी बिलकुल आपल्याला तीच ठेवून चालायची आहे. फक्त एक्सपिरियन्सचा डिफरन्स आहे दोन्ही पदासाठी. त्यामुळे या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत, डेप्युटी डायरेक्टरची असो की प्राचार्य पदासाठीची असो. ओके. तर येणारी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतच जाणार आहे. सिलेबस थोडासा वास्ट आहे. मॅनेजमेंटचा सिलेबस आहे, डीबीटीचा सिलेबस आहे, ऍक्ट्स आहेत, काही लॉज विचारलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये, सीपीएम पट सारख्या गोष्टी आलेल्या आहेत, स्वॉट अनालिसिस सारख्या गोष्टी आहेत, क्वालिटी सर्कल, कायझन्स, राईट. त्यानंतर टीक्यूएम हे सुद्धा तुमच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित, फायनान्स रिलेटेड आहे, या सर्व गोष्टी व्यवस्थित घेण्यात येणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकचा यूज करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर मी इथं थांबतो मित्रो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.